तो कॅमेरा फिरत असतो आणि एक जण ते मॅच चालू झाल्यानंतर कसं ते अँकरिंग पाठीमागून चालू असतं तसं अँकरिंग चालू असतं आणि तो कॅमेरा फिरत असतो आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवायचा आणि ते कुणाचं काही असू दे ते आपण वापरण्याचा प्रयत्न करायचा. विषय असा होतो की आपण ते वापरल्यानंतर आपल्याला एक प्रचिती अशी भेटती की त्याच्यात जे दावलं होतं जसं दावलं होतं तसं इथं दिसत नाही. मग विश्वास कोणावर ठेवायचा. त्यासाठी आपल्या वापरावरणीचे जे मालक आहेत त्यांनी आम्हाला इतका म्हणजे खूप मोठा सल्ला दिलेला आहे सगळ्या मार्गदर्शकांना की तुम्ही ज्या पण प्लॉटला जाता तिथं फक्त लोकेशन घ्या, फोटो घ्या, 1-1.5 मिनिटाचा 2 मिनिटाचा शेतकऱ्याचा मनोगत घ्या आणि ज्या वेळेस तुम्ही तिथं जाता त्यावेळेस तुम्ही त्या शेतकऱ्याचं मनोगत घ्या आणि त्याच परिस्थितीत त्याला तिथंच उभा राहा. त्याचं कारण असं की जे शेतकरी कष्ट करू आणि खर्च करू शेतकरी स्वतः रानामध्ये आबादणारे राबणारे आहेत त्यांच्या लक्षात येईल की वापरावरणिक नेमकं शेतकऱ्यासाठी काम करते का जाहिरात करायचं काम करते. बरोबर. ही कुणी सांगितले आपल्याला? कंपनीचे मालक वापरावरणीचे. त्यांचं का अशी विनंती की आज कष्टकरी जर हरत असेल आणि आपण कष्ट करायला जर काहीतरी दिशा देण्याचा प्रयत्न करत नसेल आणि त्या कष्टकऱ्याच्याच मनात एक दिशा असं आलं की मला नाही शेती करायची, नाही बरोबर आहे, मी का शेती करू, माझ्या रानात जर मी पैसे एवढं टाकून खर्च करून जर माझ्या हाताला काही लागत नसेल तर मग मी कुठतरी नोकरी करतो, कुठतरी ड्रायव्हिंग करतो, कुठतरी शिपायाचं काम करतो, काही करतो पण मला रान नको. मला मग 10 एकर 5 एकर 3 एकर रान आहे पण मला मार्गदर्शक नाही, मार्केटमध्ये पाहिजे तसं भेटत नाही, प्लॉट चांगले येत नाहीत, खर्च चुकत नाही, लोकांचं देणं झाल्याशिवाय राहत नाही, परत ती देणं फेडण्यासाठी नाही तिथं जाऊन काम करून ते देणं फेडावं लागतं. मग मी शेती का करू हा आपल्याला स्वतःच्या मनाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही आता हा तगडा अनुभव घेतलेला पहिल्यापासून ते आतापर्यंत. तर जे काही केळी क्षेत्रात नवीन जुने शेतकरी आहेत, जे शेतकऱ्यांची केळी कुणाची डिसेंबरमध्ये लागण आहे, कुणाची मार्चमध्ये लागण आहे, कुणाची फेब्रुवारीमध्ये लागण आहे, कुणाची ह्या महिन्यात बी लागण करतात, कोणी जून जुलैमध्ये करतं, कोण ऑगस्टमध्ये करतं, कोण सप्टेंबरमध्ये करतं. तर हे लागण आपला शेतकरी 12ही महिन्यातच करतो. पण वापरावरणिकचं मार्गदर्शन आता तुम्ही ही जी अनुभव घेतलेला आहे तर वापरावरणिकचं मार्गदर्शन खरंच आपल्या शेतकऱ्यांनी केव्हापासून वापरायला सुरुवात केली पाहिजे? सुरुवातीपासूनच खरं तर चालू केली पाहिजे, सुरुवातीपासून चालू केली पाहिजे जेणेकरून त्यांना मध्ये कुठलीही अडचण येणार नाहीत. कारण आता तुमचा थोडासा एक पाठीमागचा लेटच झालं तसं तर नाही असू दे की, पण तुमचा पाठीमागचा जर थोडा अभ्यास करायचा म्हणलं त्या व्हिडिओमध्ये आपल्या आहे सगळं, तर त्या झाडांची उंची लय झालं गळ्याला, कुठं कमरेला, कुठं असं इथं, कुठं खांद्याला आपण ते पाले वगैरे सगळं दावले. मग ह्या अशा अवस्थेत तुम्ही ज्या वेळेस गेलता त्यावेळेस तुम्ही तुमच्या पद्धतीने कष्ट खर्च करायला कमी नव्हतो पण प्लॉट उचलत नव्हता, मोडून टाकायच्या ह्याच्यावर होतो, प्लॅन होता आमचा मोडा. मग मला काय म्हणायचं बघा, विषय असा आहे की तुम्ही कमी कुठंच नव्हता आणि मोडायच्या तयारीत आणि इथं वापरावरणिकचा ज्यावेळेस स्पर्श झाला अहो एक नंबरच बाग उचलली, लेवलच आणली, लेवलच. मला वाटतं 6 महिन्यात काहीतरी लेवलला आली बघा. 1 महिना 13 दिवसात आपण आलतो, तुमचे चिरंजीव आलते. तर प्लॉटचे चिरंजीव म्हणले मला तर डबली पासून जास्त वाटतं, म्हणजे मी म्हणतो डबल असू द्या किंवा डबली पासून ते कॅमेऱ्यात दिसते आपल्याकडून कोणाकडून जरी बोलताना. मी म्हणतो आपण भावनेच्या बरात जरी एक्स्ट्रा बोललो तरी पाठीमागं प्लॉट बोलतोय. कसं आहे बरोबर आहे, येणारे जाणारे तर शेतकरी म्हणतातच की बाबा साहेब तुमचा प्लॉट 1 नंबर आहे सगळं. पण आज दुसऱ्या गाडीची हार्वेस्टिंग झाली आणि दुसऱ्या गाडीच्या हार्वेस्टिंगचे जे सुपरवायझर आले आणि प्लॉट मध्ये बघितलं प्लॉट, बघितलं, काय म्हणलं तुम्हाला? अहो ते कुठं जागाच नाही म्हणले, म्हणजे असं काढायसाठी आतापर्यंत मालकाला मी फोन केला नाही, म्हणजे पहिलाच दिवस आजचा का. तर हे तर काय म्हणजे प्रॉब्लेमच नाही घाटामध्ये, ते काहीच खरं बोललं नाही, आलं तसं फिरून गेलं. नाही विषय कसा आहे बरं का, तुम्ही जे आता हे सगळं कष्ट केलेलं आहे, खर्च केलेला आहे, वापरावरणिकला स्वीकारलेलं आहे, तुमचं बी त्याच्यात सगळं आहे. तिथं ज्या वेळेस नजर जाते ना त्यावेळेस दोष काढायला तुम्ही असं कुठं ठेवलंच नाही, असं बोर्ड लावायचं. मग इथं दोष कुठं जर दिसत नसतील तर त्यांचं बी मन एक साक्ष देते की कशाला फोन करायचा आपण.